विधानसभा 2023च्या निवडणुकाची रणधुमाळी सर्वत्र चालू असताना ते जो अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे तेथील अपक्ष उमेदवार सतीश सुदाम पायाळ यांची निवडणुकीची काय स्ट्रॅटेजी आहे याबद्दल आपण आता जाणून घेऊया. प्रथम ते आपल्याला आवाहन करतील की नेमके त्यांची काय चिन्ह आहे काय आहे त्याबद्दल बोल. मी केज विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवित आहे. माझं चिन्ह मनुष्य शीड नाव हे असून मी 22व्या क्रमांकावर आहे. मी केज विधानसभेमध्ये याच्यासाठी उभा आहे की गेल्या कित्येक वर्षापासून या भागाचा जो विकास आहे तो विकास मग तो शेतकऱ्याचा असेल, सर्वसामान्य असेल, बेरोजगाराचा असेल अथवा सर्व जाती धर्मातील मग मुस्लिम असतील समुदाय असेल, SC असेल, ST असेल, OBC असेल, सर्व ओपन सर्वांचा हे मी हा जो विचार केला की यार गेल्या कित्येक 30 वर्षापासून ही लोक मतदान करतायत परंतु असा कुठलाच लोकप्रतिनिधी या विकासाकडे बघत नाही. कारण इलेक्शन येतं आणि मतापुरता ह्या लोकांचा वापर करून पुन्हा हे लोक निघून जातात. म्हणून मी मनामध्ये ठाम विश्वासानं की आपण बी बुद्धिजीवी आहोत, आपण बी चळवळीचा आपल्याला प्रचंड अनुभव आहे, आपल्याला इथल्या वेदना माहीत आहेत, तिथल्या जाणीव आहेत. मग माझा विचार मनात आला की आपण का, कारण हा आपला हक्काचा मतदारसंघ आहे. मग या ठिकाणी बौद्ध बांधवांना म्हणजे जाणून बुजून डावलल्या कारणानं मी एक बुद्धिस्ट असल्या कारणानं मी ठामपणे उभा आहे की मला खात्री आहे की जर मला या ठिकाणी संधी मिळाली तर मी निश्चितपणे या गोष्टीकडे लक्ष देईल. पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार याच्यामध्ये यंत्रणेमध्ये थोडा फरक असतो. आपण एखाद्या कोणत्या पक्षाला अशी विनंती केली होती की आपण त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं काही आहे का? बहुजन वंचित आघाडी आपले वंचित आघाडी जी आहे सरदेव बाळासाहेब आंबेडकरांची, मला खात्री होती की रिपब्लिक सेना आणि वंचित आघाडी, कारण वंचित आघाडीचा जो नॉमिनेशन फॉर्म आहे आणि जे डोंगरे साहेबांचा तो कॅन्सल झाल्या कारण मला खात्री होती. परंतु तशी मला संधी काही पदाधिकारी म्हणले की पाळ तुम्हाला मी सांगितलं होतं परंतु अंबेजोगाईला बैठक झाली असं मला कळालेलं आहे. पण सरदेव बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये असल्या कारणानं मी त्याच्याकडे जास्त म्हणजे थोडं हे केलं का, आणि मला असं कळालं की तिथं जो कॅन्डिडेट आहे त्याला जो पाठिंबा दिला असं काय मला त्याचं काही डीपमध्ये अजून काही माहिती नाही. परंतु माझ्यासारख्या एका चळवळीतल्या कार्यकर्त्याला, प्रामाणिक कार्यकर्त्याला सगळ्यांनी जर संधी म्हणजे थोडं पाहिलं तर निश्चितपणे यश आपण संपादन करू शकतो. मराठवाड्याचे स्पेशली निवडणुका ह्या OBC आरक्षण, SC ST वर्गीकरण आणि क्रिमिलेअर आणि मुस्लिम आरक्षण या भोवती फिरत आहेत. तर तुमच्याकडे काय असे प्लॅन आहेत किंवा काही योजना आहेत त्यांना आश्वासित देऊ शकतात की तुम्ही त्यांच्यासाठी त्या राबवू शकता? आता गोष्ट अशी आहे की जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर एकीकडे मनोजदादा जरांगे पाटील आपले त्यांच्या आरक्षणावर ठाम आहेत आणि एकीकडे OBC आरक्षणाच्या संदर्भात OBC एकीकडे ठाम आहे त्यांच्या ह्याच्यावर. परंतु मला असं वाटतंय की SC STचं जे वर्गीकरण आणि क्रिमिलेअरची जी अट आहे तर ते त्या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाला 5% आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात वंचित आघाडीची जी आजची जी भूमिका आहे ती मला आवडलेली आहे. परंतु जशा म्हणावं तसं या केज मतदारसंघामध्ये जे कार्यकर्त्याची फौज जी पाहिजे होती, कारण अजूनही मी बऱ्याच गावात फिरतो त्यावेळेस मला असं लोक म्हणतात की तुम्ही वंचित आघाडीचे आहेत का, तर मी म्हणत असतो तुम्हाला चिन्ह वगैरे माहित नाही का, तर ते म्हणतात आम्हाला काही कल्पना नाही. तर ही जी आपल्या ज्याला काय म्हणतो मॅनेजमेंट जी म्हणतो का ती थोडी अपुरी मला पडल्यासारखी वाटते या मतदारसंघामध्ये. तर थोडं सगळ्यांनी सशक्त राहिलं पाहिजे, कारण का आपण जर सशक्त नाही राहिलो तर ते थोडं अवघड आहे आपल्या सर्वांसाठी. बीड जिल्हा किंवा केज जो मतदारसंघ आहे त्यामध्ये बहुतांश ऊसतोड कामगारांचा समावेश आहे. तर ऊसतोड कामगारांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या पाल्यांच्या भविष्यासाठी आपले काही प्लॅन आहेत का? माझे प्लॅन असे आहेत की मला बऱ्याच वर्षापासून माहिती आहे की हा बीड जिल्हा जो आहे ना तो ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून अख्ख्या देशाला माहित आहे. परंतु दर 5 वर्षाला ह्या ऊसतोड कामगारांना आमिष दाखवण्याचं काम इथली राजकीय मंडळी हमेशा करताना दिसून आली आहे की तुम्ही मतदान करा, आम्ही तुम्हाला पुढं असं करू. परंतु मला काय कुठं फरक त्यांच्यात जाणवलेला दिसत नाही. त्यांच्या मुलांची जी अवस्था आहे ती जैसी ती आहे. जे वर्षानुवर्ष 2-4 इलेक्शन झाले जे सत्ताधारी आहेत ते पण हाच मुद्दा मांडतात की ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस त्यांनी ते परिवर्तित करणं आवश्यक होतं, पण ते त्यांच्याकडून झालेलं नाहीये असं त्यांना पायाळ सर यांना म्हणायचं आहे.
आहे सर, आपला दुसरा प्रश्न आहे की बेरोजगार तरुण, नोकरदार वर्ग, पेन्शनचा प्रश्न आहे, पुन्हा मग गायरान धारकांचा प्रश्न आहे. या प्रश्नाबद्दल आपण काय कसं बघतायत? गोष्ट अशी आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण गोष्ट अशी आहे की नोकरीचा जो अनुशेष आहे ते भरले जात नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जो समाज आपल्या खेड्यापाड्यातील जो तरुण वर्ग आहे तो शक्यतो ज्यावेळेस त्याला नोकरी लागत नाही त्यावेळेस तो त्याच्यामध्ये जे चित्त ज्याला बुद्धी ज्याला म्हणतो ती बुद्धी तो कॉन्स्टंट ठेवत नाही. कुठंतरी तो त्याचा एक वेगळा वापर करतो म्हणून व्यसनाच्या आहारी गेलेल्याचं प्रमाण तुम्हाला जास्त प्रमाणात दिसून येत आहे. तर माझी त्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विनंती आहे की आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता तो व्यसनाधीनतेच्या ह्याच्यामध्ये गर्तेत न जाता तुम्ही शिकलेले आहात आणि जर चांगल्या बुद्धिजीवी माणसाला निवडून दिलं समजा तर जेणेकरून आपल्याला त्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी व्यवसायाच्या माध्यमातून जसं उदाहरणार्थ स्किल डेव्हलपमेंट आहे विविध माध्यमाच्या म्हणजे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांना एक प्रशिक्षण देऊन शासनाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा उपलब्ध करून व्यवसाय छोटे असतील अगर मोठे असतील त्या पद्धतीने त्यांच्या ज्या ज्या शिक्षणाच्या म्हणजे पद्धती आहेत त्या पद्धतीने त्यांना आपल्याला प्रवाहात आणता येईल. ही एक फार मोठी म्हणजे आपल्याला गोष्ट करता येईल. मला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की हे सगळा मत खाण्यासाठीचा प्रोग्राम त्यांनी आखलेला होता आणि दुसरी गोष्ट आमिष दाखवणे म्हणजे हा एक मोठा प्रकार त्याच्या पाठीमागे होता. त्यामुळे त्या तिजोरीवर जो पैसा त्यांनी खर्च केला तो इतर मंडळा म्हणजे जे आपल्या उन्नतीसाठी जे आर्थिक काही विभाग असतात त्या विभागाकडून तो निधी त्यांनी विनाकारण देण्यात आला. पण मला असं वाटतं की ही समस्या तुम्ही 1,500 देऊच नका. का तुम्ही ज्या ज्या ठिकाणी हे उमेदवार निवडून देत आहे त्या उमेदवारांना माझं असं प्रांजळ मत आहे की त्यांनी त्या महिलांवर ती पाळी 1,500 देण्याची म्हणजे त्यांना तुम्ही उलट हातबल करताय म्हणजे त्यांना कमकुवत करताय असं माझं ठाम मत आहे. तर माझं असं मत आहे की महिलांच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत मग त्या बचत गटाची त्यांची फार मोठी चळवळ आहे. त्या चळवळीच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण जर दिलं ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग जर उभा केले तर त्यांना त्या पद्धतीने त्या गावामध्ये तसं मार्केटिंग लाईन मग बरेच असे उद्योग आहेत की जे जीवनावश्यक गोष्टी आपल्याला ज्या काही आहेत तर त्या ग्रामीण भागात उपलब्ध करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी करा. त्यांना पैसे देऊन तुम्ही कमकुवत करू नका असं मला वाटतं. म्हणून मी त्यावर असा विचार करेल की त्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देईल मी त्यांच्या जागेवर ग्रामीण भागामध्ये. सध्या एक मोहम्मद पैगंबर बिल हा पण मुस्लिमांच्या जिव्हाळीचा विषय आहे. तर आपण मोहम्मद पैगंबर बिल याकडे कसं बघता? मोहम्मद पैगंबर बिल विधानसभेमध्ये मांडू अशी भूमिका वंचित आघाडीने घेतलेली आहे. त्या प्रचारात त्यांचा मुद्दा आहे. माझंही त्या गोष्टीला समर्थन राहील. परंतु मुस्लिम समुदायाच्या संदर्भामध्ये मधी रामगिरी महाराजासारखे लोक त्यांच्या त्या नबीबद्दल म्हणजे मोहम्मद पैगंबराबद्दल अतिशय म्हणजे घाणेरडं वक्तव्य करतात. मला सांगा देशामध्ये धर्म जात पंथ लिंग भाषा बाबासाहेबांनी आर्टिकल 26 मध्ये ते आपल्याला दिलेलं आहे की प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. तर माझ्या अंदाजानं आणि गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला आता आपल्या देशामध्ये विविध भाषा जाती पंथ धर्म आहेत मग त्या पद्धतीनं ते लोक जगतायत सगळेजण त्याचा स्वीकार करतायत ते घटनेनं दिलेलं आपल्याला आहे. मग तरी मी म्हणतो काही लोक विनाकारण बी धर्माविषयी बोलण्याचा त्यांना म्हणजे सांगतात कोण हा मला लय मोठा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की मोहम्मद पैगंबराची जी शिकवण आहे ती सर्व मानव जातीसाठी आहे ना. मग त्यांना तुम्ही बदनाम का करता? मग ते आणि मुस्लिम समाज बिचारा प्रत्येक छोट्या लघु उद्योगापासून ते मोठमोठ्या व्यवसायापर्यंत फार मोठा सशक्त आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज तो झालेला आहे. मग गोष्ट अशी की त्यांचा नुसता मतापुरता वापर करतात. त्यांचा कोणी नेता तयार होऊ नये म्हणजे ही भूमिका इथल्या राज्यकर्त्याची आहे. दलिताचा कोणी नेता तयार होऊ नये मग त्याला बदनाम करायचं म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी या समाजामध्ये मी पाहतोय. पण ते होता कामा नये कारण प्रत्येकाने आपापला समाज त्याचा आर्थिक सामाजिक राजकीय विकास झाला पाहिजे ना. महिलांवरील वाढते अत्याचार महिला सुरक्षा याबद्दल प्रत्येक जो पक्ष आहे तो काहीतरी भूमिका मांडत असतो की आपण हे करू ते करू. प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं की आपण काय केलं पाहिजे त्याच्यावर? आता महिलांवरील जे अत्याचार आहेत का मला असं वाटतं की तो फार बऱ्याच दिवसापासून महिलांवर अत्याचार होत आहेत. काही लहान मुलींवर लैंगिक शोषण बलात्कार सारख्या घटना अथवा काही मध्ये उरण सारख्या ठिकाणी अथवा बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडल्यात की लव्ह मॅरेज आहे वादातून बी बऱ्याच काही गोष्टी तर माझी सगळ्यात मोठी भूमिका अशी राहील की पालकांना माझी विनंती आहे की आपली मुलगी आपला मुलगा
या शिक्षणाकडे जात असताना तो नेमका काय करतोय हे पालकांनी बी बघणं आवश्यक आहे. कारण सर्वात मोठं मला आलेला अनुभव आहे की मुलगी आपली बाहेर ज्यावेळी शाळेत जाते, कॉलेजला जाते, त्यावेळी आपण बघायला पाहिजे थोडं आई वडिलांना बी की बाबा ती गेली तर काय करते नेमकं. आणि याच्यामुळे काय होईल माहिती का, की आपल्या घरामध्ये जे संस्कार आहेत ते संस्कार आई वडिलांना अथवा आजूबाजूचा जो परिसर आहे तो कसा आहे, त्याला म्हणजे कसं पोषक वातावरण तयार करता येईल. तर या संदर्भात जर आपण थोडा बारकाईने अभ्यास केला तर थोडा या घटना थोड्या कमी होऊ शकतात. आणि महिलांच्या संदर्भामध्ये ज्या म्हणजे गुन्ह्याच्या ज्या संदर्भात तसे कानून तयार झालेले आहेत, परंतु त्या कानूनला बी काही लोक हे मोजत नाहीत. तर इथल्या गृह खात्यानं त्यावर जास्त काटेकोरपणे जर अंमलबजावणी केली पथकाच्या माध्यमातून, की जे टवाळखोर काही मुलं असतात कॉलेजच्या अवतीभोवती, शाळेच्या अवतीभोवती, तर थोडं त्याच्यावर लक्ष दिलं तर मला वाटतं आपण गुन्हे कमी कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आपला एक शेवटचा प्रश्न, आपली मताचे सुन्नीकरण काय आहे आणि ते जुळून येत आहे का? मला असं वाटतंय की मी ज्यावेळेस एक अपक्ष उमेदवार म्हणून मतदारसंघामध्ये सकाळी 7लाच घर सोडतो आणि मला वाटतं दिवसातून मी 10 ग्रामीण भागामध्ये फिरतो. किती 10 गावात गेल्यानंतर मला त्या ठिकाणी प्रत्येक जाती म्हणजे बांधव मला मिळतात. मला म्हणतात तुम्ही तुमचं नाव चांगलं आहे, तुम्ही लोकांसाठी झडताय मोर्चे आंदोलन. कारण मी दलित चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा एक भीमसैनिक म्हणून किती वर्ष काम केलेलं आपण मी चळवळीमध्ये? माझ्या चळवळीमध्ये मी वयाच्या 19व्या वर्षापासून मी चळवळीत आहे. आणि मी अत्यंत म्हणजे जिथं जिथं अन्याय होईल मला जे जे योग्य वाटतं ते मी करत आलेलो आहे आजपर्यंत. आणि मला बी अधिकार आहे की मी बाबा इतक्या लोकांची जर कामं वगैरे करीत असेल तर मला बी थोडं बघू द्या ना, मला बघू द्या. आपल्या माध्यमातून जर ह्यांचा विकास झाला तर उलट मी माझं भाग्य समजेन की ह्या लोकांना माझ्यावर प्रचंड विश्वास टाकून मला म्हणजे सेवा करण्याची संधी देत आहेत. तर हे होते तेज विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सतीश सुदाम पायाळ, यांचे चिन्ह आहे शीड. नाव 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 22 अनुक्रमांक आहे माझा. यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये त्यांनी महिला सुरक्षा, बेरोजगारांचे प्रश्न, महमद पैगंबर बिल आदी विषयावरती सखोल चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी कोणत्या पक्षाकडे पाठिंबा मागितला होता याबद्दलही ते बोललेले आहेत की कोणती यंत्रणा कशी काम करते आहे आणि कुठून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो आहे याबद्दलही त्यांच्यासोबत आपण चर्चा झालेली आहे. आपण त्यांना या विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊ आणि इथंच थांबतो. माझ्यासोबत आहेत गणेश लांडे, सुहास विद्याधर. आत्ताच बोला. थँक्यू.